नमस्कार जय शिवराय शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, सर्व थकीत कर्जदार शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 15 ऑगस्ट 2024 पर्यंत खूप जास्त आनंदाची बातमी आता समोर येणार आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या माध्यमातून जे की राज्य शासनाला एक पत्र लिहिण्यात आलेलं आहे, एक लेटर देण्यात आलेलं होतं कर्जमाफी संदर्भातील. आणि त्याच्यात असा उल्लेख करण्यात आला होता की शेतकऱ्याचे जे की बळीराजाचे खूप म्हणजेच की अतिवृष्टी, गारपीट या कारणामुळे शेती पिकाचे नुकसान झालेले आहे आणि लवकरच त्यांना 3 लाखापर्यंतची सरसकट कर्जमाफी करून त्यांचा पूर्णतः सातबारा कोरा करा, असं त्या पत्रामध्ये उल्लेखनीय करण्यात आलेलं होतं. आणि तेच पत्र जे की राज्य शासनाला देण्यात आलेलं होतं. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जे की 15 ऑगस्ट 2024 पर्यंत ही खूप आनंदाची खुशखबर सर्व थकीत कर्जदार शेतकऱ्यांसाठी आहे, किंवा थकीत म्हणजे सर्व कर्जदार कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी समोर येणार आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, 15 ऑगस्ट रोजी फायनल कर्जमाफी निर्णय होणार आहे आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जवळजवळ 2 लाखापासून ते 3 लाखापर्यंतचा सरसकट सातबारा कोरा करण्यात येणार आहे. आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत की कोणते कोणते शेतकरी त्याच्यात पात्र ठरवण्यात येणार आहे, म्हणजेच की आणि परत कोणत्या बँका त्याच्यात पात्र बसू शकतात, कोणत्या बँकांतून ते शेतकऱ्यांचं कर्ज माफ होऊ शकतं. कारण की बरेच काही याच्यामध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बरीच काही माहिती आपण कर्जमाफी संदर्भात अगदी डिटेलमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. त्याकरता व्हिडिओ कुठेही बंद न करता, स्किप न करता पूर्ण पहा शेतकरी मित्रांनो. त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन आला तर चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा. इकडे लाल किंवा काळ्या बटनावरती दाबून चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगू शकतो की पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या माध्यमातून मागील 15 दिवसापूर्वी राज्य शासनाला जे पत्र देण्यात आलं होतं कर्जमाफी संदर्भातील, तर त्यांच्या माध्यमातून जे आता त्याचीच अंमलबजावणी राज्य शासन करताना दिसून येत आहे. कारण की राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे पण अर्थसंकल्पात जे कर्मचारी काम करते त्याच्या माध्यमातून रिपोर्टच्या माध्यमातून असं सांगण्यात येऊ लागलं की आता राज्य शासन जवळजवळ 3 लाखापर्यंतच्या सरसकट कर्जमाफीच्या जे की तयारीला लागले, म्हणजेच की राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या दोन्हीच्या माध्यमातून पार्टनरशिपमधून ही कर्जमाफी म्हणजेच की अटल आहे. 15 ऑगस्ट पर्यंत फायनल निर्णय त्याचा होणार आहे शेतकरी मित्र. म्हणजेच की दोन्ही म्हणजेच की म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून म्हणजेच की दोन्हीचा निधी एकत्र येऊन जे की राज्याची राहिलेली थकीत कर्जमाफी ती करण्यात येणार आहे. शेतकरी मित्रांनो, जवळजवळ आता किती लाखापर्यंत कितव्या सालातील शेतकऱ्यांची होणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण जाणूया. तर सर्वप्रथम सांगू शकतो की जे शेतकरी 2011 पासून ते 31 मार्च 2020 पर्यंत थकीत आहे, म्हणजेच की मागील 8 ते 10 वित्तीय वर्षातील जे शेतकरी थकीत आहे अशा शेतकऱ्यांचा सरसकट 3 लाखापर्यंतचा सातबारा त्याच्यात कोरा करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो. आणि तुम्हाला हे पण सांगू शकतो की जे शेतकरी 2016 पासून ते 2024 पर्यंत 2023 पर्यंत थकीत आहे अशा शेतकऱ्यांना पण त्याच्यातून लाभ देण्यात येणार आहे. जे शेतकरी 2012 पासून ते 2016 पर्यंत 2016 पासून ते 2020 पर्यंत थकीत आहे अशा शेतकऱ्यांना पण त्याच्यातून सातबारा हा कोरा करण्यात येणार आहे. आणि शेतकरी तुम्हाला सांगू शकतो जे रेग्युलरवाले शेतकरी जे रेग्युलर म्हणजेच की कर्ज शासनाला भरत असतात यांचं काय होणार या संदर्भात पण आपण थोडक्यात माहितीपूर्ण अपडेट जाणून घेणार. तत्पूर्वी शेतकरी तुम्हाला सांगू शकतो ज्या शेतकऱ्यांनी जवळजवळ 11 मध्ये कर्ज घेतलं होतं, 2014 मध्ये कर्ज घेतलं होतं, 2016 मध्ये कर्ज घेतलं होतं, 2019 मध्ये कर्ज घेतलं होतं किंवा 2020-22 मध्ये कर्ज घेतलं होतं, असंही कर्ज त्याच्यात माफ करण्यात येणार आहे. जवळजवळ विचार केला असता तर 2 लाखापासून ते 3 लाखापर्यंतचा सरसकट सातबारा हा कोरा करण्यात येणार आहे. आता कोणत्या कारणामुळे होऊ शकते हे संदर्भात पण आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. कारण की शेतकरी हे पण खूप माहितीपूर्ण असं आहे. कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती आहे की आता म्हणजे राज्य शासनाने कर्जमाफी आता काही दिवसच आचारसंहिता राहिली तर कर्जमाफी ही खूप अवघड आहे करणं. परंतु तुम्हाला सांगू शकतो की महायुतीला परत सत्तेत येणं असलं तर कर्जमाफी केल्याशिवाय त्याला पर्याय नाही. हा त्यांच्यासमोर एक खूप मोठा टर्निंग पॉईंट त्यांचा मेन पॉईंट आहे शेतकरी म्हणतो. जर कधी त्यांनी कर्जमाफी नाही केली तर त्यांना माहिती की म्हणजे यावेळेस आता लोकसभेला त्यांची पुरेपूर दारून त्यांचा पराभव लोकसभेला झालेला आहे. शेतकरी महाराष्ट्र राज्यातून खूपच कमी जागा त्यांना मिळालेल्या आहे. तर याच्याच माध्यमातून जवळजवळ शेतकरी म्हणून आता ते की कर्जमाफी करणार आहे. आणि जे रेग्युलरवाले शेतकरी कर्ज भरतात तर मुख्यमंत्री महोदय यांच्या माध्यमातून मागील 2 महिन्यापूर्वी एक घोषणा करण्यात आली की त्यांना इन्सेंटिव्ह 50,000 रुपये प्रोत्साहन लाभ देण्यात येईल. तर शेतकरी त्यांना जे की 50,000 रुपये राज्य शासन प्रोत्साहनपर देणार आहे जे रेग्युलरवाले शेतकरी कर्ज भरत असतात. आता मुख्यतः प्रश्न असा आहे की आता कोणत्या बँकांचं हे कर्ज माफ होऊ शकते. तर एकंदरीत तुम्हाला एक आढावा सांगतो. ज्या बँका जे की पीक कर्ज शेतकऱ्यांना देत असतात अशा बँकांच्या माध्यमातून ती कर्जमाफी होणार आहे. म्हणजेच की नागरी पतसंस्था, सहकारी नागरी पतसंस्था, त्याचबरोबर शेतकरी नॅशनल इंडियन बँका म्हणजे नॅशनल बँका, म्हणजेच की जे की मध्यवर्ती बँका असतात, SBI स्टेट बँक असतात, HDFC बँक असतात, HDFC स्टेट बँक असतात, म्हणजे बरेच काही पद्धतीच्या बँक नॅशनल लेवलच्या बँक असतात त्यांचं पण त्याच्यातून कर्ज माफ करण्यात येणार आहे. आणि खास करून जे की महाराष्ट्र स्टेट बँक ऑफ इंडियाचं म्हणजे याचं पण याच्या माध्यमातून कर्जमाफी होणार आहे. म्हणजेच की आपण याच्यातून पात्र बसणार आहे. तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की जवळजवळ थकीत शेतकऱ्यांसाठी ही खूप आनंदाची
आनंदाची बाब समोर येत आहे. आता विचार केला असता शेतकऱ्यांतून त्याच्याकरता शेतकऱ्यांना काय प्रोसेस असू शकते हे सर्व काही जाणून घ्यायचं असेल तर आता ज्यावेळेस शासनाकडून एक ऑफिशियल कर्जमाफीचा जी.आर जे निर्गमित करण्यात येईल शेतकऱ्यांकडून, तर त्या जी.आरच्या माध्यमातून सर्व काही प्रोसेस कसे शेतकऱ्यांना फॉर्म भरायचं सर्व काही माहिती त्याच्यात उपलब्ध होती. तर अद्याप तरी कर्जमाफीचा जी.आर निघाला नाही, परंतु 15 ऑगस्टपर्यंत मला तरी वाटतं चांगली एक मोठी घोषणा कारण की बऱ्याच काही न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून असं सांगण्यात येऊ लागलं की कर्जमाफीच्या संदर्भात की 15 ते 20 ऑगस्ट दरम्यान कर्जमाफी संदर्भातली एक मोठी घोषणा होणार आहे. तर शेतकरी व्हिडिओमधील माहितीपूर्ण वाटलेली लाईक नक्कीच करा. पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील व्हिडिओ न चुकता तुम्हाला सर्वांना बघायला मिळेल. धन्यवाद शेतकऱ्यांना. मिळूया का नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय जवान जय किसान.